माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून अनोख्या पद्धतीने होळी साजरी करत शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर रंगाने लिहित सरकारला काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत। स्वामीनाथन आयोग केव्हा लागू करणार? शेतकरी कर्जमाफी केव्हा होणार? चांदूर बाजार ते परतवाडा महामार्गावर बच्चू कडूंनी हे सवाल रंगवले आहेत। देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा शब्द कधी पूर्ण करणार हाही मुद्दा ते उपस्थित करतायत। शेतकरी शेतमजूर बेरंगी झालाय, कर्जमाफी करा, बच्चू कडूंची राज्य सरकारकडे मागणी आहे। रस्त्यावर शेतकऱ्यांचे काही सवाल, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मांडत बच्चू कडू यांनी अनोख्या पद्धतीने होळी साजरी केलेली आहे। शेतकरी बेरंग झालेला आहे आणि त्याच्या आयुष्यात खरं तर रंगांची उधळण होणं नितांत गरजेचं आहे, असा सूर बच्चू कडू यांच्याकडून आळवला जातोय। खरं तर रंगपंचमी हा उत्सव आहे, पण त्याला आम्ही मागणीच्या याच्यात परिवर्तित केलेला आहे। ज्या सरकारनं रंगाचं राजकारण करून आघाडी आणि युतीनं शेतकऱ्याला मूर्ख बनवण्याचं काम केलं। शब्द दिला होता का कर्जमाफी करू, पण कर्जमाफी तर झालीच नाही, उलट शेतीमालाला भाव पण भेटलेला नाही। आणि मग अशा याच्या दुहेरी हत्याकांड करण्याचं काम सरकारनं केलेलं आहे। एका इकडे कर्जमाफी न देता कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यात आता कर्ज फेडावं का नाही फेडावं अशी अवस्था, त्याच्यामुळे व्याज माफी होणार नाही। आणि अशा दुहेरी अवस्थेत आमचा शेतकरी खरं तर या सगळ्या विवंचनेत फसलेला आहे। दिव्यांगाच्या पगार वाढाची मागणी आम्ही केली होती, मानधन वाढाची। 4 महिन्यापासून त्यांना पगार नाही आहे। त्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे युती सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं। आणि मग हे जर असंच राहिलं तर प्रहार मात्र शस्त्र हाती घेतल्याशिवाय राहणार नाही। ते आंदोलनाचं शस्त्र असेल आणि ते अतिशय गंभीर असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।